हे नेटिव्ह फ्लुएंट इंग्लिश 5 लेवल 1 आहे. कृपया पुढील संभाषण ऐका. Miss, Yes? where is East 51st Street, please? It's over there. And Park Avenue? It's here, sir. Thank you, miss. कृपया पुन्हा ऐका. Miss, Yes? where is East 51st Street, please? It's over there. And Park Avenue? It's here, sir. Thank you, miss. तुम्हाला नमस्कार कसा करायचा हे आठवतं का? Hello. Hello. कृपया विचारा, तुम्हाला मराठी समजते का? Do you understand Marathi? मला थोडे समजते असं उत्तर द्या. I understand a little. आणि मी थोडे बोलतो. And I speak a little. पण मी खूप चांगले बोलत नाही. But I don't speak very well. आणि तुम्ही त्यांना विचारा. And you? तुम्हाला इंग्रजी समजते का? Do you understand English? कृपया सांगा, मला क्षमा करा, मला समजत नाही. I'm sorry, I don't understand. मी अमेरिकन नाही. I'm not American. आणि मला समजत नाही. And I don't understand. I'm not American, and I don't understand. त्यांना सांगा की, पण तुम्ही खूप छान बोलता. But you speak very well. You speak very well. आणि तुम्हाला खूप चांगले समजते. And you understand very well. तुम्हाला इंग्रजी खूप चांगले समजते. You understand English very well. You understand English very well. मी काय उत्तर देऊ? Thank you. एखाद्याला तुम्ही कसे आहात असे कसे विचारता? How are you? How are you? मी ठीक आहे, धन्यवाद. आणि तुम्ही हे कसे म्हणतात? Fine, thanks. And you? I'm fine, thanks. And you? पूर्व 51व्या रस्त्याला काय म्हणतात हे तुम्हाला आठवतं का? East 51st Street. East 51st Street. आणि उद्यान मार्गाबद्दल काय? Park Avenue. Avenue. Park Avenue. उद्यान मार्ग कुठे आहे ते कृपया विचारा. Where is Park Avenue? Where is Park Avenue?
जेव्हा मला नम्रपणे काहीतरी मागायचे असेल तेव्हा मी काय म्हणावे? Please. Please. पूर्व 51वा रस्ता कोठे आहे हे कृपया विनम्रपणे विचारा. तुमची विनम्र विनंती वाक्याच्या अगदी शेवटी ठेवा. Where is East 51st Street, please? Where is East 51st Street, please? कृपया म्हणा, ते इथे आहे. It's here. It's here. आता आपण पूर्व 51वा रस्ता येथे आहे असे म्हणून पाहूया. East 51st Street is here. East 51st Street is here. कृपया विचारा की ते इथे आहे का? Is it here? Is it here? नाही, ते तिकडे आहे असे उत्तर द्या. No, it's over there. No, it's over there. कृपया म्हणा, ते तिकडे नाही. उच्चाराकडे लक्ष द्या. It's not over there. It's not over there. आणि ते येथे नाही. And it's not here. And it's not here. कृपया त्यांना सांगा की पूर्व 51वा रस्ता येथे नाही. East 51st Street is not here. East 51st Street is not here. पण उद्यान मार्ग येथे आहे. But Park Avenue is here. But Park Avenue is here. कृपया थोडक्यात आभार माना. Thanks. Thanks, miss. जेव्हा कोणी धन्यवाद किंवा खूप खूप धन्यवाद असे म्हणते तेव्हा सामान्य प्रतिसाद तुमचे स्वागत आहे असा असतो. ऐका आणि पुनरावृत्ती करा. You are welcome. Welcome. Come. Come. Well. Welcome. Welcome. You are. You are welcome. You are welcome. तुमचे स्वागत आहे असे कृपया म्हणा. You are welcome. You are welcome. कृपया नम्रपणे विचारा, पूर्व 51वा रस्ता कुठे आहे? Where is East 51st Street, please? Where is East 51st Street, please? कृपया पुढचे उत्तर ऐका. मला माहित नाही. I don't know. ऐका आणि पुनरावृत्ती करा. I don't know. No. No.
don't know. I don't know. Don't. च्या शेवटचा T. हा ध्वनी जवळजवळ ऐकू येत नाही आणि पुढच्या शब्दात मिसळून जातो. कृपया पुन्हा मला माहीत नाही म्हणा. I don't know. I don't know. मला माहीत आहे असे म्हणण्यासाठी तुम्ही काय म्हणाल असे तुम्हाला वाटते? I know. I know. उद्यान रस्ता कुठे आहे ते कृपया विचारा. Where is Park Street? Where is Park Street, please? मला माहीत नाही असे कृपया उत्तर द्या. I don't know. I don't know. अरे मला माहीत आहे असे म्हणून बघा. Oh, I know. कृपया म्हणा ते तिकडे आहे. It's over there. धन्यवाद. Thanks. जेव्हा कोणी धन्यवाद म्हणेल तेव्हा मी काय म्हणावे? You're welcome. You're welcome. कृपया पुन्हा मला माहीत आहे म्हणा. I know. आता आपण तुम्हाला माहीत आहे असं म्हणून बघूया. You know. You know. त्यांना विचारा तुम्हाला समजते का? Do you understand? चला आपण अशाच प्रकारे विचारूया. तुम्हाला माहिती आहे का? Do you know? Do you know? कृपया उत्तर द्या. नाही, मला माहीत नाही. No, I don't know. No, I don't know. आता तुम्हाला काय हवे आहे हे कसे सांगायचे याचा सराव करूया. सर्वप्रथम मला हवे आहे असे म्हणण्यासाठीच्या वाक्यरचना आपण पाहू. कृपया ऐका आणि माझ्या मागे म्हणा. I want. 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 I want. मला पाहिजे असे कसे म्हणतात? I want. Want. या शब्दाचा वापर करून तुला हवे आहे अथवा तुला पाहिजे असे म्हणण्याचा प्रयत्न करा. You want. You want. मला हवे आहे. I want. मला माहीत आहे. I know. मला माहीत नाही. I don't know. आता मला नको आहे असे म्हणून पहा. I don't want. I don't want. तुम्हाला हवे आहे असे तुम्ही कसे म्हणाल? You want. You want. तुम्हाला पाहिजे आहे का हे कसे विचारले जाते? Do you want? Do you want? कृपया पुन्हा सांगा की मला पाहिजे आहे. I want.
जेव्हा तुम्ही एखाद्याला तुमची विनंती सांगता तेव्हा तुम्ही साधारणपणे अधिक नम्र भाषेचा वापर करता. Would like. हे वापरा. ऐका आणि पुनरावृत्ती करा. I would like. 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 Would. Would. Would like. Would like. I would like. मला हवे आहे असे कृपया नम्रपणे म्हणजेच विनयशीलपणे सांगा. I would like. मला काहीतरी खायला आवडेल असे म्हणण्यासाठी तुम्ही पुढील प्रमाणे म्हणू शकता. प्रथम कृपया ऐका. I would like something to eat. I would like something to eat. सर्वप्रथम खाणे हा शब्द ऐका आणि त्याची पुनरावृत्ती करा. To eat. 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 To. To eat. खायचे आहे असे सांगा. To eat. To eat. पुढचा शब्द असा आहे जो एखाद्या गोष्टीचा निर्देश करतो. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Something. Thing. Thing. Some. Some. Something. Something. Thing. च्या Th. या आवाजाकडे कृपया लक्ष द्या. हा आवाज Thank you. च्या सुरुवातीसारखाच आवाज आहे. आता कृपया पुन्हा काहीतरी असे म्हणा. Something. Something. काहीतरी खायला असे म्हणण्यासाठी तुम्ही पुढील क्रमाने बोलता. शब्दशः सांगायचे तर आधी काहीतरी आणि त्यानंतर खायला. ऐका आणि पुनरावृत्ती करा. Something to eat. Something to eat. काहीतरी खायला हे कृपया पुन्हा एकदा म्हणा. Something to eat. आता मला काहीतरी खायला हवे आहे हे म्हणण्याचा सराव करूया. ऐका आणि पुनरावृत्ती करा. I would like something to eat. To eat. Something to eat. Would like. I would like something to eat. कृपया पुन्हा एकदा म्हणा. मला काहीतरी खायला हवे आहे. I would like something to eat. यावेळी अधिक ठाम शब्दात मी म्हणेन मला काहीतरी खायला हवे आहे. ऐका आणि पुनरावृत्ती करा. I want something to eat. I want. I want something to eat. कृपया पुन्हा मला काहीतरी खायला पाहिजे आहे असे म्हणा. I want something to eat. यावेळी आपण हे अधिक नम्रपणे म्हणजेच सभ्यपणे म्हणून पाहूया. मला काहीतरी खायला हवे आहे. I would like something to eat. एक स्त्री एका पुरुषाला विचारते की त्याला काही खायला हवं आहे का? ऐका आणि पुनरावृत्ती करा. Would you like something to eat? Would you like? Would you like?
Would you like something to eat? त्यांना पुन्हा विचारा, तुम्हाला काही खायला हवं आहे का? Would you like something to eat? जलद संभाषणात Would आणि you, जवळजवळ एकत्र झाले आहेत. Jew, सारखे ते ऐकू येते. कृपया त्यांना खाण्यासाठी काही हवे आहे का हे पुन्हा एकदा विचारा. उच्चाराकडेही लक्ष द्या. Would you like something to eat? Would you? Would you like something to eat? तो माणूस उत्तर देतो, हो, मला खायला काहीतरी हवे आहे. yes, I would like something to eat. Yes, I would like something to eat. To eat. या शब्दाचा अर्थ खाणे असाही होतो. आपण असे म्हणून पाहूया, मला खायला आवडेल. याचे शब्दशः भाषांतर मला खायचे आहे असे होईल. I would like to eat. I would like to eat. मला खायचे आहे हे कृपया अधिक जोर देऊन म्हणा. I want to eat. I want to eat. मला खायला काहीतरी हवे आहे. I want something to eat. तो माणूस विचारतो, तुम्हाला काही खायला हवं आहे का? Would you like something to eat? Would you like something to eat? ती स्त्री म्हणते, मला पिण्यासाठी काहीतरी हवं आहे. येथे पिणे हा शब्द वापरला आहे. ऐका आणि पुनरावृत्ती करा. To drink. Drink. To drink. To drink. Drink. मधील Dri. च्या उच्चाराकडे विशेष लक्ष द्या. पुन्हा पिणे म्हणा. To drink. Dri. Drink. To drink. पिण्यासाठी काहीतरी. Something to drink. Something to drink. मला काहीतरी प्यायला हवं आहे असं म्हणून बघा. I would like something to drink. I would like something to drink. आता आपण विचारूया, तुम्हाला काही प्यायला हवं आहे का? Would you like something to drink? Would you like something to drink? तिने अजून निर्णय घेतलेला नाही. तिला माहीत नाही. मग जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्हाला माहीत नाही, तेव्हा या परिस्थितीला काय म्हणतात? I don't know. कृपया म्हणा, मला काहीतरी खायला आवडेल. I would like something to eat. I would like something to eat. त्या स्त्रीला काही प्यायला हवं आहे का असं विचारा. Would you like something to drink? Would you like something to drink? जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट नाकारायची असते, तेव्हा तुम्ही इंग्रजीमध्ये नाही, धन्यवाद असे म्हणू शकता.
तुमच्या मते नाही धन्यवादसाठी तुम्ही इंग्रजीमध्ये काय म्हणाल? No, thank you. No, thank you. No, thanks. कृपया पुन्हा नाही धन्यवाद म्हणा. No, thank you. No, thanks. पण मला काहीतरी खायला आवडेल हे मी कसं सांगू? But I would like something to eat. But I would like something to eat. त्यांना विचारा, तुम्हाला काही प्यायला हवं आहे का? Would you like something to drink? नाही धन्यवाद, पण मला काहीतरी खायला आवडेल. No, thank you. But I would like something to eat. एखाद्या वयस्कर स्त्रीला अभिवादन करताना काय बोलावे हे तुम्हाला आठवते का? Hello, ma'am. कृपया विचारा, तुम्ही कसे आहात? How are you? मी ठीक आहे, धन्यवाद. Fine, thanks. I'm fine, thanks. पूर्व 51वा रस्ता. कुठे आहे हे कृपया नम्रपणे विचारा. Where is East 51st Street, please? Where is East 51st Street, please? ते इथे आहे का? Is it here? ती स्त्री तुम्हाला सांगते की ते इथे नाही, ते तिकडे आहे. तुम्ही ते कसे सांगाल? It's not here, it's over there. It's not here, it's over there. उद्यान मार्ग कुठे आहे ते कृपया विचारा. Where is Park Avenue, please? क्षमा करा, मला माहीत नाही. हे कसं म्हणतात? I'm sorry, I don't know. I don't know. धन्यवाद. Thanks. तुमचं स्वागत आहे. You're welcome. ही स्त्री तुम्हाला कशी सांगेल की तिला खायला काहीतरी हवे आहे? I would like something to eat. कोठे हे विचारा. Where? Where? मी उत्तराबाबत अनिश्चित आहे. कृपया मला माहीत नाही असे उत्तर द्या. I don't know. त्यांना काही प्यायला हवं आहे का असं विचारा. Would you like something to drink? Would you like something to drink? नाही धन्यवाद असे कसे म्हणतात? No, thank you. No, thanks. पण मला काहीतरी खायला हवं आहे. But I would like something to eat.
but I would like something to eat. पुढील उत्तर ऐका आणि त्याची पुनरावृत्ती करा. Okay. Okay. यासह पाठ 5 समाप्त होतो. हा धडा नेटिव्ह फ्लुएंटद्वारे परवानाकृत आहे. अनधिकृत वितरण बेकायदेशीर असून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.